आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझ्या बायकोशी जवळीक साधायचा कोणीही प्रयत्न केलेला मी खपवून घेत नाही आणि घेणारही नाही। जी अवस्था या विकची झालीये तीच उद्या तिला हात लावणाऱ्या व्यक्तीची होऊ शकते। आदित्य, तू लकी आहेस की फक्त या विकचे केस कापले, तुझा हात नाही। इथे राहतो ना तू? हो। वाटतं दरवाजा फोडून त्याला जाब विचारावा। नाही 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 नाही, आधी ते इतकं सोपं नाही येते। जैनची सिक्युरिटी सिस्टम खूप कडक आहे। कसली सिक्युरिटी? सगळं सांगतो नंतर, थांब। सिद्धू, हाँ सिद्धू सिद्धू, हाँ हाँ ते बघ, ते काय केस कैची? सिद्धू, सिद्धू जानू ठीक असेल ना? हो हो। जानू इकडे 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 अरे जानू, जानू, जानू तू ठीक आहेस ना? तुम्ही दोघे इथे काय करताय? अगं जानवी, हा सगळा काय प्रकार आहे? हा जयंत असा कसा आहे? मला खरं खरं सांग, तो नेहमी तुला त्रास देतो का? हे विग वगैरे हा हे काय आहे सगळं? जानू बोल, हे काय आहे सगळं? खरंच तो तुला नेहमी त्रास देतो का? अरे यार जानू, जानू जयंतनेच तुम्हा तिघींना किडनॅप केलं होतं ना? आणि हे तुला माहिती आहे ना? जानवी, आज जे काय घडलं ते जयंतने केलं होतं हे तुला माहिती होतं? माहित नव्हतं, पण एकदा मनात विचार येऊन गेला होता। काय? अगं पण मग त्याच्या अशा वागण्याबद्दल तू कोणाला आजवर कधी सांगितलं का नाही? का भावना मॅडमना सुद्धा काही माहित नाही? आणि बरं, तू तू लक्ष्मी काकूंना तरी सांगितलंस का याबद्दल काही? जानू, तुला कळतंय का? तू जानू, तू ऍटलीस्ट आई बाबांना हे सगळं सांगायला पाहिजे होतंस। आदित्य, मी कसं सांगू माझ्या घरच्यांना हे सगळं? अरे कशी म्हणजे? आधीच माझं लग्न झाल्यामुळे त्यांची खूप मोठी काळजी मिटली होती। आता जयंतच्या वागण्याविषयी त्यांना सांगून मला पुन्हा त्यांना चिंतेत टाकायचं नव्हतं, म्हणून मी त्यांना काहीच नाही सांगितलं। अगं जान्हवी, पण मग काय तो नेहमी असा त्रास देतो का? नेहमी असा वागतो का तुझ्याशी? हो, बऱ्याचदा। इकडे बघ, जानू इकडे बघ।
काय केलंय त्यांनी तुला? प्लीज बोल, काय केलंय त्यांनी तुला? आदित्य प्लीज खूप त्रास दिलाय त्याने आजवर मला. पण पण हे सगळं तो मुद्दाम करत नाही. हं? त्याचं ना माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. पण काय ना त्याच्या पास्ट मध्ये काही गोष्टी घडून गेल्या म्हणून तो असा वागतो. अगं जान्हवी, जान्हवी पण अशा माणसाबरोबर राहणं खूप रिस्की असं नाही का वाटत तुला? हो जिग्स, माहितीये मला. पण जयंत हळूहळू त्याच्या वागणुकीत बदल आणण्याचा प्रयत्न करतो. मीही प्रयत्न करते. पण मी एक रिक्वेस्ट करते, प्लीज तुम्ही हे घरी कोणालाही सांगू नका. जिग्स, भावनाताईला सुद्धा नाही. तू मूर्ख आहेस का ग? जानू, मला काही माहिती नाही याबद्दल. मावशी आणि काकांना सगळं सांगितलं पाहिजे. हो, चल रे, चल. तुम्हाला शपथ आहे माझी, प्लीज कोणाला यातला एकही शब्द सांगू नका. मला वचन द्या तुम्ही असं काही करणार नाही. जान्हवी अगं तू काय बोलतेस? काय शपथ वगैरे? मी हात जोडते तुमच्या समोर माझ्यासाठी. सिरियसली? ठीक आहे जान्हवी, आम्ही यातलं कोणाला काही सांगत नाही. सिद्धू, ऐक, पण पुन्हा असा काही झालं तर तू आम्हाला दोघांना प्लीज कळवत जा. इथून पुढे या प्रवासात आम्ही दोघे तुझ्या बरोबर असू. अहो काय? अरे देवा. गुड मॉर्निंग. काय प्रकार आहे हा? पद्मा, काल आम्हाला त्रास देऊन तुझं पोट नाही भरलं का ग? त्रास? कुठला त्रास? मी काही त्रास बीस दिलेला नाहीये. त्रास म्हणजे काय हे तुम्हाला माहिती तरी आहे का? मी काही त्रास दिलेला नाहीये. मी माझं काम करते. कसं आहे, आता हे घर मी विकत घेतलंय, पण ते एकदम टुकार आहे. म्हणजे काल रातच्याला राहिले मी या घरात, पण काही मजा येईना. मग मी रात्री विचार केला आणि ठरवलं की हे घर आपण पाडायचं आणि नवीन घर बांधायचं.